जय जय रघुवीर समर्थ. आपण मागच्या रविवारी नाही भेटू शकलो, पण आता या रविवारी आपण एकच अभंग घेऊया आणि थांबूया. पण हा अभंग फार महत्वाचा आहे तुकारामांचा. हा जो भक्ती योग आहे, म्हणजे भक्ती कांडच म्हणूया आपण त्याला. तर भक्तीचा मार्ग जो आहे तो ज्ञानमार्गापेक्षा वेगळा आहेच, कर्मकांडापेक्षा तर तो फारच वेगळा आहे. आणि कर्मकांडाची जागा भक्तीनं घेणं हा एक आध्यात्मिक म्हणजे मोठा टप्पा आहे हिंदूंच्या आध्यात्मिक इतिहासातला, असं म्हणलं पाहिजे. एवढं हे महत्वाचं आहे. तर हा जो टप्पा आहे हा तुकारामांच्या अभंगात दिसतो, कारण तुकाराम हे भक्ती मार्गातले आहेत. म्हणजे हा भागवत पुराण, त्याच्यावर उपनिषद आणि उपनिषदांच्या वर योग, असं आपण हे आपण कर्मकांड असं म्हणू आपण. म्हणजे आपण त्याला अगदी वेदांताच्या भाषेत म्हणजे आधी पूर्वमीमांसा, म्हणजे आमचे घैसास गुरुजी वगैरे ही जी मंडळी आहेत, वेद भवन वगैरे वाले, म्हणजे यज्ञ करणारे, यज्ञामध्ये बळी देऊन सुख मिळवणारे, स्वर्गप्राप्ती मिळवणारे, आणि देवासाठी यज्ञ नाही तर यज्ञासाठी देव आहेत, असं 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 म्हणणारे ते लोक आहेत. काही ठराविक नियमांनी, ठराविक उच्चारांनी मंत्रपठण केलं, ठराविक विधीने, आणि तो आहुती दिली तर ती पोचलीच पाहिजे त्या देवतांपर्यंत, आणि त्या देवतांनी आपल्याला ते फळ दिलंच पाहिजे. असा हा यातुविधी असा म्हणला जाणारा हा यज्ञाचा विधी आहे. त्याला तो कसा केला जावा ह्याच्यावर अख्खा वेद, अथर्ववेद हा वेद आहे, तो त्या सगळ्यावर आहे. त्यासाठी वेदिका जी आहे ती बांधावी कशी, वेदी बांधावी कशी, हा हा, त्याचं पौरोहित्य कोणी कसं करावं, त्याला त्याचे त्याचे पुरोहितांची नावं वेगळी वेगळी आहेत. आता उदाहरणार्थ मराठीत अध्वर्यू असा शब्द आहे, तर तो अध्वर्यू हा आपण कसं कशाला कुठल्याही कामाच्या पुढाऱ्याला आपण अध्वर्यू असं मराठीमध्ये म्हणतो. पण अध्वर्यू हा ते सगळं हवन ज्याच्या हस्ते होतं त्याला अध्वर्यू असं म्हणतात. तर अशा 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 त्या यज्ञाचे पुढारी आणि त्याची सगळी सिस्टीम म्हणजे अतिशय व्यवस्थित घालून दिलेली आहे. म्हणजे उद्गाता हा शब्द आपण म्हणतो, पण तो उद्गाता हा सामवेदातले गायन यज्ञाच्या निमित्तानं करणाऱ्यालाच उद्गाता म्हणतात, असं कोणालाही उद्गाता म्हणत नाही. असं असं. आणि मग त्यामध्ये मग त्या त्या वेदीच्या चारी बाजूनं भिंतींवर तृण असं दर्भ असा ठेवलेला असायचा. त्या दर्भावर त्या देवता येऊन बसणार, ज्याच्या इष्ट देवता आहे, ज्यांच्यासाठी आपण यज्ञ करतो. आणि तो फायर जो आहे, अग्नी जो आहे, त्या अग्नीला मध्ये आपण टाकतो, हविद्रव्य टाकतो, आणि ते त्या अग्नीतर्फे त्या देवतांना ते पोचतं, असा समज आहे. की त्या देवता प्रसन्न होतात, पण त्या देवता त्याचा आस्वाद कुठे घेतात, तर त्या भिंतीवर, त्या सीमेवर तो दर्भ टाकलेला असतो त्या वेदीच्या, त्यावर त्या देवता येऊन बसतात, असा समज आहे. आणि त्यासाठी ते स्वच्छ करायला लागते वेदी. तो दर्भ सुद्धा नीट स्वच्छ करायला लागतो. ते गवत असं आणलेलं असतं, त्याचं त्यातलं हिणकस काढून सगळं करायला लागतं. आणि त्यातला जो कचरा होतो, पाला होतो, की ज्याचा उपयोग नाही आहे, तो थोडासा लांब ठेवण्याच्या जागेला किंवा त्या पाल्याला उत्कर असा असा शब्द आहे यज्ञामध्ये. आणि तो उकिरडा हा जो आपण शब्द म्हणतो, की त्याला कचरा जिथे टाकायची गोष्ट आहे, तो फार वेदातला यज्ञाच्या संबंधातला शब्द आहे. तो उत्कर असं म्हणायचं त्याला, असा असा आहे. ती त्या वेदाच्या वेदीपासून फार लांब अंतरावर अशी एका विशिष्ट दिशेला जागा आहे, की तिथं तो सगळा कचरा ठेवलेला असतो. हा आजचा उकिरडा जो आहे त्याचा त्या शब्दाचा उगम पार वेदांपर्यंत जातो, उत्कर म्हणून. तर हे सगळं मोठं असं प्रकरण असायचं यज्ञ म्हणजे. त्याचं काटेकोरपणा, त्याच्या मुहूर्त, त्याच्यासाठीचा खर्च, फार खर्चिक गोष्ट होती. ह्या यज्ञामध्ये जे आपण आहुती देतो, ती आहुती आज आपल्याला तुपाची, तिळाची, तांदळाची दिली जाताना दिसते, धान्याची. पण फार पूर्वी पशूंची पण हत्या केली जात असते. म्हणजे पशु यज्ञ म्हणला जात असे. आणि ही मनुस्मृतीमध्ये एका ठिकाणी म्हटलं की ही श्रेष्ठ अहिंसा आहे, ही हिंसा नाहीच, ही अहिंसा आहे. पण त्या निमित्तानं तो पशु असं काय असं उचलून टाकत नव्हते काही त्या यत्नामध्ये. त्याला तो नीट पद्धतीनं मारून त्याचे अवयव बाजूला काढले जात होते. आणि त्या अवयवांचं आहुती दिली जात होती पशुयज्ञामध्ये. अशी सुरुवात आहे. त्या पशुयज्ञाला विरोध बुद्धांनी केलेला आहे. बुद्ध म्हणतो की या पशूंचे हत्या करायचं कारण काय आहे? आणि त्याला विरोध त्यानं केलेला आहे. बुद्धाच्या सगळ्या अहिंसेचा विचार या पशुयज्ञाला विरोधात विरोधात आहे. पण त्या पशुयज्ञाच्या निमित्तानं त्या पशुचे अवयव छाटून मग ते टाकायचे आहेत यज्ञामध्ये, म्हणून भारतातलं प्राणीशास्त्र हे यज्ञसंस्थेमुळं निर्माण झालेलं आहे. भारतातलं गानशास्त्र आहे ते ते सामवेदामुळं तयार झालेलं आहे.
भारतातलं सगळं हे तृण कुठून आणायचं काय करत ते सगळं वनस्पतीशास्त्र तयार झालेलं आहे. त्या निमित्तानं तिथे नाटकं होत असत त्या मंडपात, यज्ञ मंडपामध्ये. भारताची नाट्यकला सगळे यज्ञ यज्ञ संस्था ही भारतातली फार पॉवरफुल अशी संस्था एकेकाळी होती. ती हळूहळू भ्रष्ट पण होत गेली आणि त्याचं महत्त्व पण कमी 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 होत गेलं. पण अगदी प्राचीन भारतामध्ये यज्ञ हा, तुम्हाला आता महाभारत रामायण बघून माहित आहे, त्यामुळं अश्वमेध यज्ञ, वाजपेयी यज्ञ, पुत्र कामेष्ठी यज्ञ, अग्निहोत्र, असे सगळे अनेक त्याचे प्रकार आहेत म्हणजे त्याच्या यज्ञाचे. तर ते ही मोठी संस्था होती, फार मोठी संस्था होती. त्याच्या भोवतीच सगळे म्हणजे आता ते सगळ्या जॉब्सचं क्रिएशन म्हणा, अनेक व्यवसायांचं निर्मिती ह्या सगळ्या यज्ञ संस्थेला सेंटरला धरून 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 झाली एकेकाळी भारतामध्ये. तर आपण काय त्याच्याबद्दल बोलत नाही आहोत, पण त्याचा कर्मकांडांवरचा प्रभाव कायम टिकला. आणि परमेश्वराला पण प्राप्त करायचं असेल, आणायचं असेल, आपल्या कयामध्ये मुक्ती पाहिजे असेल, मोक्ष पाहिजे असेल, आपल्या केलेल्या पापातून आपल्याला मुक्ती पाहिजे असेल, असे सगळे सकाम पूजा आहे ती. आणि हा पूजा शब्द आपण म्हणतो, पण पूजा शब्द सुद्धा मूळचा वैदिकांचा नाही, तो अवैदिकांचा आहे. यज्ञ ही उपासना पद्धती आर्यांची आणि पूजा ही उपासना पद्धती अनार्यांची, असं विद्वान लोक सांगतात. आणि त्यांचा संकर जेव्हा झाला आर्यांचा आणि इथल्या अनार्यांचा, त्यातून पूजा आर्यांनी स्वतःकडे घेतली. आणि म्हणून पूजा हा शब्द सुद्धा मूळचा संस्कृत नाही, असं 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 सांगितलं जातं. आणि त्या दोन्हीमध्ये फरक असा आहे की पूजेमध्ये अग्नीला स्थान नाही, देवतेला स्थान आहे. आणि तिला अर्पण करण्याला स्थान आहे, तिच्या चिंतनाला स्तुतीला स्थान आहे, ध्यानाला स्थान आहे, त्याला फुलं वाहणं वगैरे, अगंध आपलं आपण जे पूजा त्या सगळ्याला स्थान आहे. पण अग्नीला स्थान नाही. अग्नीमध्ये काहीतरी अर्पण करायचं, मौल्यवान काहीतरी. आणि अग्नीमध्ये अर्पण करत असताना जे आपण म्हणलं जातं ना, इदम न मम, असं म्हणलं जातं, तर ते सगळ्यात फार महत्वाचं आहे. तर तुकारामांनी त्याच्याकडे, या सगळ्या परंपरेचा सगळ्यात मोठी उत्क्रांत अवस्था तुम्हाला दिसेल ती तुकारामांच्या मध्ये दिसते. तुकाराम म्हणतात की अरे, अहंकाराची आहुती द्यायची विसरता आणि तीळ आणि तांदळाच्या कसल्या आहुती देता, जनावरांच्या तर सोडा असतो, मूर्खपणाचा आहे, असं म्हणलेलं आहे. म्हणजे फार मोठा विचार, आमच्या आध्यात्मिक विकासामधला एक मोठा टप्पा तुकारामांच्या ह्या अभंगात तुम्हाला दिसेल. माग खूप मोठा हे आहे. तर पूजा विधी जो आहे ना, तो पूजा विधी अनार्यांकडून आला आणि तो घेतला. आणि भक्ती संप्रदायाला पूजा महत्वाची आहे आणि यज्ञ महत्वाचा नाही. आणि पूजेचा उल्लेख या अभंगात नाही आहे, पण तो अप्रत्यक्षरित्या आपल्याला लक्षात येतो. म्हणून ह्या यज्ञ विरुद्ध पूजा असं एका बाजूला आहे. त्यामुळे भक्ती महत्वाची आहे आणि भक्तीमध्ये आपल्या अवगुणांची आहुती देणं सगळ्यात महत्वाचं आहे. व तीळ तांदळाची आहुती दिली, तप केलं, काय त्याला काय अर्थ आहे म्हणजे, हे सगळं बाहेरचं आहे. सगळ्या धर्मांची सुरुवात, सगळ्या धार्मिक परंपरांची सुरुवात ही बाहेरच्या बाजूनं होते आणि ती आतल्या बाजूनं उत्क्रांत होता होता आपल्याकडं आतल्या आतल्या बाजूला येते. असा सगळ्याच धर्मांचा इतिहास आहे. तुम्ही इस्लाममध्ये बघितलं तर जिहाद हा बाहेरचा का आतला यावर वाद आहेत. आणि उत्क्रांत इस्लामचं स्वरूप असं आहे की जिहाद बाहेरचा नाही आहे, आपल्याच आतल्या अवगुणांचा बळी देणं. हा 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 आपलं स्वतःच्या खलत्वाबरोबरचं, स्वतःमध्ये आपल्याला नास्तिकता जी आहे, स्वतःमध्ये स्वार्थ जो आहे, त्याच्या विरुद्धची लढाई, आपली अंतर्गत लढाई जी आहे, स्वतःशी होणारी, स्वतःच्या दुर्गुणांशी होणारी लढाई, तो खरा जिहाद आहे, असं असं इस्लाममध्ये म्हटलं जातं. तर तर बाहेर इस्लामच्या विरोधात असलेल्यांना, मूर्तीपूजा करणाऱ्यांना मारणं हाच खरा जिहाद आहे, असं म्हणणारे त्यांच्याकडे लोक आहेत. त्यामुळे बाहेरचा कृत्य का आतलं कृत्य, बाहेरचा संघर्ष का आतला संघर्ष, आणखीन कशाचा तरी वस्तूचा, माणसाचा बळी द्यायचा, आहुती द्यायची, का स्वतःच्याच अवगुणांची आहुती द्यायची, हा सगळ्या धर्मांमध्ये आहेत. आणि तो तुकारामांमध्ये आपल्या आपल्या परंपरेतला हा लढा, हा तात्विक आहे लढा आणि तो फार उच्च कोटीचा लढा आहे. त्यामध्ये कारण यज्ञामध्ये आपण वाईट आहे असं म्हणतो, याचं कारण यज्ञामध्ये बळी देण्याची पद्धत जी होती ती वाईट आहे आणि त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. पण यज्ञ ही संकल्पना तुम्ही जर बघितली, तर यज्ञ ह्या संकल्पनेच्या मुळाशी अख्खं विश्वच यज्ञातून निर्माण झालेलं आहे असं आपल्याकडे मानतात. ऋग्वेदामध्ये असं म्हणलेलं आहे की विश्व ही यज्ञातूनच निर्माण झालेली गोष्ट आहे आणि त्यामुळे यज्ञ फार महत्वाचं आहे. फायरमधनं आपण जन्माला आलोय, असं अशी अशी समजूत आहे. आणि त्यात चूक काही नाही. तुम्ही विश्वाची उत्पत्ती बघितली, तर आपली ग्रहमाला बघितली, तर सूर्याच्या पोटातून आपण जन्माला आलोय. आपण सूर्याचा अंश आहोत. असं असं तर तो सगळा विचार, असा अनेक पद्धतीचा विचार हा
एका अभंगाचा सुद्धा विचार करताना मागं 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 आपण जातो आणि ते सगळं विचार एका अभंगात असतो. तर आता आपण तो बघूया आणि थांबूया. काय तुकाराम म्हणतात बघा. तीळ जाळीले तांदूळ. ते तीळ आणि तांदूळ द्यायचे असते ना, आहुती द्यायची असते. काही ठिकाणी असाही फरक करतात की जिथे प्राण्यांची आहुती दिली जाते त्याला यज्ञ म्हणायचं. तर दुधाचे सगळे प्रकार आहेत, दूध, तूप, दही, ह्याचे प्रकार जिथे, की धान्य, असं जिथं त्याला होम म्हणायचं नाही. होमामध्ये प्राण्यांचा बळी नाही आहे, यज्ञामध्ये आहे. असा सुद्धा शब्दाशब्दांमध्ये फरक आहे. तीळ जाळीले तांदूळ, काम क्रोध तैसेची खळ. अहो म्हणले तुम्ही तीळ संपवला जाळून, तांदूळ जाळला, तीळ जाळला, आणि कामक्रोध तसेच राहिले की तुमच्यामध्ये काय उपयोग आहे म्हणजे असल्या यज्ञाचा, असं तुकाराम म्हणतात. याज्ञिकांना, वैदिकांना मोठं आव्हान तुकाराम देत आहेत तिथे. ह्या बाहेरच्या त्यागाला काय महत्व नाही म्हणले. काही काही महत्वाचं नाही आहे याला, आतला त्यागाला महत्व आहे असं सांगतायत. ही कमालीची उत्क्रांत अवस्था अध्यात्मातली तुकाराम तुम्हाला समजावून सांग. तीळ जाळीले तांदूळ, ह्यातला जाळीले शब्द फार महत्वाचा आहे. तीळ आणि तांदळाची आहुती दिली असं तुकाराम म्हणत नाही. त्यांना काय आहुती शब्द माहित नव्हता का? आहुती शब्द आहे, गाथेमध्ये आहुती शब्द आहे. आहुती शब्द काय काय संस्कृत शब्द आहे आणि ह्यांना माहित नव्हता मराठीमध्ये, असं काही नाही आहे. पण आहुती दिली की देवांना पोचते हे लक्षात घ्या. त्याचा अर्थ, गर्भित अर्थ. एखादी गोष्ट जळली की ती नष्टच होते. ती जळली म्हणजे गेली, असं जाळली हे प्राकृत आहे. जाळली म्हणजे जळणं आहे, एवढं लक्षात घ्या. जाळण्यामध्ये कंबशनच आहे, कुठलं पोचणं वगैरे कुठे नाही. ते जळून त्याचा CO2 झालाच पाहिजे, कार्बन डायऑक्साईड झालं, धूर झालाच पाहिजे त्याचा. तर जाळणं हे पार्थिव आहे. आहुती म्हणलं तर अपार्थिव आहे. आणि त्यांनी आहुती शब्द टाळला. तुकाराम तीळ जाळीले तांदूळ असं तुकाराम म्हणतात. ह्या आता जी निवड आहे शब्दांची, ती धारदार निवड आहे तुकारामांची, खास तुकारामांची निवड आहे ती. तीळ जाळीले तांदूळ. या आहुतीच्या नावाखाली तुम्ही जे देता, संस्कृतमध्ये हवेर द्रव्य अर्पण आहुती समर्पयामी, काय वाटेल ते म्हणत असला तरी जाळता म्हणले तुम्ही गोष्टी फक्त. त्या जाळण्याला अर्थ नाही असंच तुकाराम म्हणतात. काय जळकुटं करून करायचंय काय, असा त्याचा उपहास आहे, अशी त्याची टीका आहे. तीळ जाळीले तांदूळ, काम क्रोध तैसेची खळ. काम आणि क्रोध हात तसंच ठेवायचं आणि बाहेर तीळ आणि तांदूळ जाळत बसायचं. कुठं जाणार आहे तुम्हाला? आणि कुठेही जाणार असला तर आम्हाला तिथं यायचंच नाही आहे तुमच्या बरोबर. का रे सिणलासी वाहू गा. ते म्हणतात कशाला रे शीण करता तुम्ही, असं काय ते जाळत बसायचं, ब्राह्मणाला आणायचं, यांना शिवायचं नाही, त्यांना आंघोळी करून यायचं, काहीतरी काय म्हणले करत बसतं. का रे सिणलासी वाहू गा, न भजता पांडुरंगा. पांडुरंगाला भजायचं सोडायचं आणि काहीतरी काम्य गोष्टींसाठी हे कर ते कर ते करत बसायचं. वाया घालवणं आहे म्हणले सगळ्या वेळ, काही करू नका. हे केवळ यज्ञापाशी थांबत नाही त्यांचं, ते विद्वत्तेकडे पण येतात ब्राह्मणांच्या आणि म्हणतात मान दंभासाठी केली अक्षरांची आटी. तुमचं जे सगळं शिक्षण आहे म्हणले, हे सगळं यज्ञ करायला, पठण करायला लागते. पठण करायसाठी पाठ करायला लागते. आयुष्याची 12-12 वर्ष ते वेधशाळेत जाऊन पठण करायला लागते. ते काय उपयोग आहे म्हणले ते तसलं करून? मानदंभासाठी केली अक्षरांची अट. ती अक्षरं जी तुम्ही पाठ करता, मंत्रांची अक्षरं, ते काय म्हणले शेवटी कशासाठी आहे? त्यामुळे तुमचा मान वाढतो, त्यामुळे तुमचा दंभ वाढतो. दंभ या शब्दाचा अर्थ ढोंग असा आपण घेतो आणि तो बरोबरच आहे. पण दंभ या शब्दाचा खरा मराठीतला अर्थ अहंकार असाच आहे बरं का. आणि त्याचं कारण असं आहे की ज्या अहंकाराला सबस्टन्सच नाही आहे, जो पोकळ आहे अहंकार, बेगडी अहंकार आहे. म्हणजे मी असं दाखवायचं की मी चारित्र्यवान आहे. पण मी चारित्र्यवान असलो आणि मी स्वतःला म्हणलं की मी चारित्र्यवान आहे, तर तो सार्थ तरी आहे, पण तो अहंकारच आहे. पण मी चारित्र्यवान नाहीच आहे आणि तरी मी म्हणतो की मी चारित्र्यवान आहे, हा खोटेपणा झाला. हाही अहंकारच आहे परत. पण एका अहंकाराला आधारच नाही, दुसऱ्या अहंकाराला आधार आहे, पण दोन्ही अहंकारच आहेत, वाईटच आहे. पण त्यातल्या दंभ हा जो अहंकार आहे त्याला बळ नाही कसले सत्याचं, आणि म्हणून त्याला दंभ दंभ हा ढोंगीपणा असं आपण आपण म्हणतो. कारण ते ते स्वतःचीच पुंगी वाजवणं आहे, पण ती खोटी आहे परत. त्यामुळे तो दंभ हा शब्द ढोंग म्हणून आपल्याकडे आला, पण दंभ हा अहंकाराचं प्रतीक आहे जुन्या मराठीमध्ये. मान दंभासाठी केली अक्षरांची आटी, तप करूनी तीर्थाटन. तीर्थाटन केली, तप केली. तप करणं म्हणजे काय आहे? काया क्लेश आहेत त्यामध्ये. सारखा तप करण्यामध्ये त्याग फार आहे. सारखं काय कशा ना कशा तरी शारीरिक काया क्लेशच म्हणतो, शरीराला त्रास देऊन करण्यालाच तप म्हणतात आपल्याकडे. तप करूनी तीर्थाटन, यातनं मिळवलं काय तुम्ही? वाढविला अभिमान.
काही उपयोग नाही म्हणले. एक पाय वर करूनच उभारला, केस न कापताच 12 वर्ष उभा राहिला. काय करायचं म्हणले? अभिमान काय, केसावर अभिमान काय करतोस म्हणले. कांदाच सोडला, श्रावणात आम्ही कांदा खात नाही, श्रावणात आम्ही हे करत नाही, ते चातुर्मास करतो म्हणजे काय कांदा. तुकारामाचा एक अभंग आहे पुढच्या एका टप्प्यामध्ये मी तुम्हाला वाचून, कांद्यासाठी झाले ज्ञान, तेणे नाडिले जन, असं त्याने म्हटलं. अरे एक कांदा सोडल्यानंतर जर ज्ञान असेल देवाचं, तर सोपं आहे की म्हणले देवा. कांदा सोडून देवाचं ज्ञान होत नाही म्हणले. अहंकार सोडल्याशिवाय देवाचं ज्ञान होत नाही. तुम्ही बाकीचं काय सोडून काय उपयोग नाही, अहंकार सोडायला पाहिजे. असं म्हणजे तुकारामांचं काम काय आहे हे सांगतो मी. आणि यासाठीच ब्राह्मणांनी त्यांचा द्वेष केला, आणि तो द्वेष हसत हसत सहन केला तुकारामांनी. मानदंबासाठी केली अक्षरांची अटी, तप करुनी तीर्थाटन वाढविला अभिमान. इथंच थांबत नाहीत तुकाराम. यज्ञाला विरोध करतात, अक्षरांच्या त्या विद्वत्तेला, मंत्रपठणाला विरोध करतात, तप करुनी तीर्थाटना त्याला विरोध करतात, आणि दानाला सुद्धा विरोध करतात. दान काय गरिबाला झेपणारी गोष्टच नाही आहे हो. त्यामध्ये दान हे श्रीमंतानीच करायची गोष्ट आहे. मूठभर श्रीमंत, बाकी सगळे त्यांचे दास गरीबच आहेत तो. त्यामुळे गरिबांना काय करणार ते? त्यांना काय वेधशाळेत जाता येणार नाही, त्यांना यज्ञ करता येणार नाही. म्हणून त्यांचा ह्या सगळ्याचा उपहासच करून टाकलाय तो करावा. म्हणजे अरे अहंकार, नाम घ्या, अहंकार जाळून टाका म्हणे त्यामध्ये. वाटील येते धन, धन वाटून काय करता म्हणले. दानाचं महत्व फार आहे. तर करायचं काय म्हणले, कारण पैसेच नाहीत ना आमच्याकडे, आम्ही कुठं वाटत बसणार. पण जे वाटतात त्यांना काय मिळतंय? वाटिले ते धन, केली अहंता जतन, असं म्हणतात. किती स्पष्टपणाने म्हणलं. मी दातृत्व करणारा आहे, मी दाता आहे, मी दानशूर आहे, हा अहंकार वाढीला लागतो. तुम्ही हे सगळं देवाच्या प्राप्तीसाठी जे करता ते सगळ्यातून अहंकार वाढीला लागतो, आणि त्यामुळे देव लांब जातो, आणि भक्ती त्याला काहीही स्थान नाही. तुका म्हणे चुकले वर्म, कसं स्पष्ट बोलणं आहे बघा. हा कन्क्लुजन काढून रिकामे झाले तुकाराम आता इथे. तुका म्हणे चुकले वर्म, वर्म म्हणजे रहस्य. यांना रहस्यच कळलेलं नाही म्हणजे ह्या सगळ्यांना. हे सगळे पढत मूर्ख आहेत, दानशूर आहेत, पैसेवाले असल्यामुळे यज्ञ करतायत, आणि काहीतरी कुठेतरी शाळेत जाऊन नुसतेच मंत्र नुसते पठण बसलेत, कोरडे मंत्र पठण करत बसलेत, पण पांडुरंगाचा विचारच नाही. हे सगळे चुकलेले आहेत लोक. तुका म्हणे चुकले वर्म, केला अवघाची अधम. काय म्हणतात बघा तुकाराम, ह्यांचं वर्म चुकलं ते चुकलंच आहे, पण धर्माच्या नावाखाली हे करतायत तो अधर्म आहे, असं म्हणून तुकाराम थांबतात. म्हणजे काय पद्धतीची शिकवण तुकारामाने क्रांतिकारी आपल्यापर्यंत दिली, आणि बहुजन समाजाला शहाणा करून सोडलं. या कोरड्या विधींमधनं त्यांची सुटका केली, आणि चित्तामध्ये पांडुरंग आणि आपल्या दुर्गुणांची आहोती, हा खरा यज्ञ, ही शिकवण समाजाला दिली. आणि म्हणून त्यांना जगद्गुरू म्हणायची पद्धत आहे आपल्याकडे, बरं का. तर आपण आता इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी.